आता आपण बघूया दिवसभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। पुणेकरांच्या सेवेत 2023 पर्यंत मेट्रो येणार आहे। पुणे मेट्रोसाठी एकूण 12 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण झालंय। स्वारगेट ते बुधवार पेठ या अंतिम टप्प्याचं काम पूर्ण झालंय। टीबीएमचं व्हील दिसताच कामगारांनी एक जल्लोष केला। या चौथ्या टप्प्यातलं खोदकाम आता पूर्ण झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना जोरदार फटकेबाजी केली। कचऱ्याच्या प्रश्नावरून त्यांनी उपस्थितांना खडेबोल सुनावले, तर कोरोनाचं संकट दूर झालं नसल्याचं सांगत मास्क वापरण्याचं आवाहन केलं। राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला झटका बसण्याची शक्यता आहे। बहुजन विकास आघाडी राज्यसभेत भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे। हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सध्या ईडीची टांगती तलवार आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडीचं मत भाजपला जाण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली सूत्रांनी माहिती दिली आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप अन्य पक्षांवर अवलंबून आहे। त्यांच्याकडे मत नाहीत म्हणून त्यांच्याकडून आता आमदारांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय। मात्र भाजपनं पैसे वाया घालू नये, त्यापेक्षा सामाजिक कार्यात पैसे खर्च करावेत, असं राऊत म्हणाले। विरोधी पक्ष नेत्यांना मान द्यायचा असतो म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केला होता, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। मात्र येत्या निवडणुकीत आम्ही उत्तर देऊ। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल, असं भाकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। यावेळी मुंडे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचं नाव न घेता टोला लगावला। साताऱ्यातील डिस्कळ इथल्या शेतकरी मेळाव्याच्या सभेत ते बोलत होते। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून काहींना दिवसाही स्वप्न पडतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला। धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री पदाविषयी केलेल्या वक्तव्यावर पटोलेंनी हा टोला लगावलाय। दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या वादात मनसेनंही उडी घेतली आहे। महाविकास आघाडीतील या कुरबुरीवर मनसेचे प्रवक्ते गजानन काळेने ट्विटरवरून निशाणा साधलाय। पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असं धनंजय मुंडे म्हणाले, तर संजय राऊत आणि त्यांच्या सेनेनं काय धुणीभांडी करायची का? हा टोमणा सेनेला नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही, असं गजानन काळेने ट्विट केलंय। 8 जूनला औरंगाबादमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे। औरंगाबादमध्ये 8 तारखेला शिवसेनेची सभा होणार आहे। या सभेला पोलिसांनी 16 अटींसह परवानगी दिली आहे। पुणतांब्यातलं शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित झालंय। 2 दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आलं असून कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांवर 7 जूनला बैठक होणार आहे। अजित पवारांकडून बैठकीचं निमंत्रण आंदोलकांना देण्यात आलं। दरम्यान या बैठकीनंतर पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं। साखर उद्योग हा राज्याचा मुख्य उद्योग असून शेतकऱ्यांना सरकार प्रत्येक वेळी मदत करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ऊसाचं पीक सूक्ष्म सिंचनाखाली आणू शकतो का, याचा देखील विचार सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज झाल्याप्रकरणी येत्या 15 दिवसात वज्रलेपन केलं जाणार असल्याची माहिती औरंगाबादमधल्या पुरातत्व विभागानं दिली आहे। रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाची झीज झाली, त्यावर रासायनिक प्रक्रिया करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पुरातत्व विभागाचं एक पथक शनिवार नंतर पंढरपूरला पोहोचणार आहे। आषाढी एकादशीच्या आधी ही रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना आता म्हाडा आधार देणार आहे। मुंबईत वृद्धाश्रम उभारण्याचा म्हाडा मंडळाचा प्रस्ताव असून 3 जागांची म्हाडाकडून पाहणी करण्यात आली आहे। दरम्यान लवकरच अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे। मुंबईत आतापर्यंत एकूण 3679 मॅनहोलवर झाकणाच्या खाली सुसज्ज आणि मजबूत अशा प्रकारची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे। पावसाळ्यामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास कुठल्याही मॅनहोलवरचं झाकण नागरिकांनी स्वतःहून परस्पर काढून टाकू नये, त्यामुळे दुर्घटना घडू शकतात, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं। बीडीडी चाळींच्या नामांतरणाचा सरकारी निर्णय गृहनिर्माण विभागानं जारी केलाय। त्यानुसार आता बीडीडी चाळीचं नामकरण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर करण्यात आलं, तर नायगावमधल्या बीडीडी चाळींना शरद पवार यांचं नाव देण्यात आलं।
सीएनजी गॅसच्या दरात होत असलेल्या वाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. त्याशिवाय महागाईवर सुद्धा त्याचा परिणाम जाणवणार आहे. टॅक्सी संघटनांनी प्रवास भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत पुढील आठवड्यात रिक्षा टॅक्सी संघटना आणि परिवहन विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीत दरवाढी संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो. राज्यात 24 तासात 1134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत 763 रुग्णांची नोंद झाली आहे तर 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्रानं 5 राज्यांना पत्र पाठवलंय. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्यांना पत्र पाठवलं गेलंय. महाराष्ट्रातील मुंबई उपनगर, ठाणे, पुण्यासह पालघरमध्ये कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, पालघर या ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. तसंच केंद्राकडून पत्र आल्यानं ट्रेन, बस आणि सिनेमागृहात मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं असून सक्ती नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाळा जवळ असल्यानं शेतकरी बियाणं खरेदी करण्याबरोबर पेरणीच्या तयारीला लागलेत. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत पुरेसा आणि दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केलं. अमरावती शहराला मोर्शी इथं अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे 30 वर्षाचं आयुष्य संपलंय. त्यामुळे या ठिकाणी पाईपलाईन वारंवार फुटते. त्यामुळे तातडीनं पाईपलाईन दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. जिंतूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याच्या नासाडीचा प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून पाणी वाया जाते. एकीकडे इथल्या नागरिकांना एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येतो तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. औरंगाबादच्या बेगमपुरा भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या ठिकाणी अवैध नळ कनेक्शन तोडण्यासाठी पालिकेचं पथक आलं. यावेळी परिसरातल्या संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरत कारवाईला विरोध केला. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. नाशिकच्या सावतानगर परिसरात एटीएममध्ये दुचाकीसह तरुणी घुसल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं तरुणीची गाडी थेट एटीएम मशीनला जाऊन धडकली. ऊर्जा मंत्र्यांच्या नागपुरातले रस्ते सध्या अंधारात आहेत कारण स्ट्रीट लाईटचं बिल अजून भरलेलं नाही. म्हणून महावितरणकडून 200च्या वर ग्रामपंचायतींची स्ट्रीट लाईटची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सरपंचांनी याबाबत नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवला आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दरम्यान 172 पाणंद रस्त्यांपैकी केवळ 2 पाणंद रस्त्यांची कामं करण्यात आली. उर्वरित मंजूर रस्त्यांची कामं न झाल्यानं इथले नागरिक संतप्त झाले. पुण्यातील कासेवाडीत महिलांच्या 2 गटात तुफान राडा झाला. पोलिसांच्या समोरच महिलांनी एकमेकींना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. अनैतिक संबंधावरून हा राडा झाल्याचं कळतंय. त्यातील एका महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र महिलांनी पोलिसांना देखील न जुमानता धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगावचे पोलीस निरीक्षक के पाटील पुन्हा वादाच्या भोऱ्यात अडकलेत. त्यांनी केलेलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं के पाटील पोलीस स्टेशन परिसरात चक्क डीजे लावून थिरकले. यावेळी त्यांनी अन्य पोलिसांना सुद्धा नाचवलं. याआधी के पाटील वादाच्या भोऱ्यात अडकले होते. बुलढाणा जिल्हा पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरलाय. गेल्या 4 दिवसात 3 बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या. मलकापूर इथल्या जुन्या कॉटन मार्केट इथं राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. तिला मुलगीही झाली. मात्र त्यानंतर आकाश सातपुते या आरोपीनं लग्न करायला नकार दिला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. यवतमाळच्या पुसद इथल्या मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या नंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. माधुरी वावगिरे असं या मृत तरुणीचं नाव असून ती आमटी इथली रहिवाशी आहे.
कल्याणच्या वाडेघर परिसरात गॅरेज मालकावर जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून 1000 रुपयांसाठी चाकून हल्ला करण्यात आला। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अहमदनगरच्या MIDC पोलिसांनी सुमारे 7 टन रक्तचंदन जप्त केलं। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 3,25 लाख रुपये किंमत असल्याचं कळतंय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली। अहमदनगरच्या राशीन इथल्या मसाला व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून पैशांची मागणी करत कोयत्याने मारहाण करणाऱ्या तिघांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलं। रोहन माने, महेश माने आणि शाहरुख चांद शेख असं ताब्यात घेतलेल्या तिघांची नावं आहेत। संदीप पानसरे या व्यापाऱ्याला तिघांनी शहरातल्या एका दुकानासमोर 2000 रुपयांची मागणी केली। पैसे द्यायला नकार दिल्यानंतर पानसरेला कोयत्याने मारहाण करण्यात आली। दीर्घ मुदतीचे ठेवीदार ज्याला व्याजदर दिला जाईल असं आश्वासन देऊन कामकाज रिअल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीने जवळपास 2 कोटींच्या ठेवी जमा केल्या। त्यानंतर आता मुदत संपून 2 वर्ष झाली, त्यामुळे ठेवीदारांनी पैसे मागायला सुरुवात केली। मात्र कंपनीकडून रकमेचा परतावा देण्यात आला नाही। त्यामुळे यवतमाळमधल्या 267 पैकी फसवणूक झालेल्या लक्षात येताच कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। कोल्हापुरातील कसबा बावड्यातल्या मराठा कॉलनीमध्ये विद्यार्थ्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल चोरट्यांनी लंपास केलेत। हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। विद्यार्थ्यांच्या रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी हे साहित्य लंपास केले। तोंडावर मास्क लावल्यानं त्याची ओळख पटलेली नाही। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। दरोडेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकावरती हल्ला केलेला आहे। नीरज बोकील यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। राहुरी तालुक्यातल्या मल्हारवाडी रोडवर सातपीर बाबा दर्गा परिसरामध्ये ही घटना घडली आहे। घटनेचा थरार CCTVत सुद्धा कैद झाला आहे। पहाटे दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 5 पैकी 4 दरोडेखोरांच्या पोलीस पथकानं पाठलाग केला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या। सुमारे 1 तास सुरू असलेल्या या थराराच्या दरम्यान पोलिसांनी एका दरोडेखोराच्या अंगावरती गाडी घातली। हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। हरीश, काय अधिक तपशील आहे या घटनेबद्दलचा? विलास, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। थेट पोलीस उपनिरीक्षकावरतीच हल्ला झाल्याची घटना आहे आणि आज पहाटे राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी या ठिकाणच्या परिसरातली घटना आहे। जेव्हा पहाटेच्या दरम्यान हे सगळे दरोडेखोर 3-4 घरामध्ये दरोडे टाकत होते आणि दरोडे टाकून ऐवज लुटून पळण्याच्या तयारीमध्ये होते। पोलिसांना ही खबर मिळाली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांचा तो सगळा थरार सुरू होता आणि त्या दरोडेखोरांना पकडण्याचा दरम्यान पोलीस उपनिरीक्षक जे आहेत यांच्यावरती एका दरोडेखोराने हल्ला केला। त्यामध्ये ते जखमी झाले आणि मग त्यांना पकडण्याच्या सगळ्या याच्यामध्ये पोलिसांनी थेट एका दरोडेखोराच्या अंगावरती गाडी देखील घातलेलं चित्र आपण त्या CCTV मध्ये बघू शकतो आणि एक दरोडेखोर तो गाडीजवळ तो जो आहे त्यालाही पकडले आणि त्याचबरोबर 3 जण आणखी असे 4 जणांना पकडले। 2 जण फरार झालेले होते। मात्र अतिशय धक्कादायक आणि अशी ही सगळी घटना समोर आली आहे। थेट पोलीस निरीक्षक असेल किंवा उपनिरीक्षक असेल, पोलिसांवरती हल्ला करण्याचं धाडस हे सगळे दरोडेखोर करताना दिसत आहेत। मात्र पोलिसांनी वेळीच त्या ठिकाणी धाव घेतली आणि या 6 जणांपैकी 4 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बघूयात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलंय। अशात कर्नाटकात टिपू सुलताननं बांधलेल्या मशिदीवरून वाद निर्माण झालाय। टिपू सुलताननं हनुमानाचं मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधली असल्याचा दावा एका हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आला। त्यामुळे वातावरण तापलं असून या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून बंद पुकारण्यात आला। कर्नाटकातल्या श्रीरंगपट्टणा इथं विहिपकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांना पोलिसांकडून रोखण्यात आलं। ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा तापतच चाललाय। आता वाराणसीतील स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज उपोषणाला बसलेत। सकाळी स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज ज्ञानवापीमधल्या वजूखान्यामध्ये सापडलेल्या शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी गेले असताना त्यांना अडवण्यात आलं। त्यामुळे आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे उपोषणाला बसलेत।
कानपूरमध्ये दोन समाजात वादाची ठिणगी पडल्यानंतर राडा झाला. राडाचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन गट एकमेकांवर दगडफेक करत आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी शर्थ करावी लागली. कानपूरमधील हिंसा करणाऱ्यांवर योगी सरकारनं कठोर पाऊल उचललंय. आरोपींवर गँगस्टर ॲक्ट लावण्यात आलाय. तसंच त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलंय. उत्तर प्रदेशातील मेरठ कारागृहातल्या कैद्यांनी कपडे आणि विविध वस्तू तयार केल्या. या कपड्यांची विक्री केली जात असून कारागृहाच्या बाहेर कपडे आणि वस्तू विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आला. या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं. जम्मू काश्मीरमधील राजौरी इथं जंगलाला आग लागल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री लागलेल्या या आगीचं रौद्ररूप धारण केलं. ही आग वाढत असून परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. कर्नाटकातील कलबुर्गी इथं भीषण अपघात झाला. या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. अपघातात मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदालनं फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. सेमीफायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर क्वेरेवला याला पहिल्या सेटनंतर दुखापत झाल्यानं तो स्पर्धेतून बाहेर पडला. अशात नदालला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल नव्या लुकमध्ये दिसलाय. चहलचा नवा लुक त्याच्या चाहत्यांना खूप आवडलाय. त्याच्या नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हेअरस्टायलिस्ट अलीम हकीमनं त्याच्या इन्स्टा अकाउंटवर यजुवेंद्र चहलच्या नव्या लुकचा फोटो शेअर केलाय. चहलच्या फोटोला अलीम हकीमनं यजुवेंद्र चहल फ्रेश समर कट असं कॅप्शन दिलंय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज 75वा वाढदिवस आहे. या निमित्तानं मुंबईतल्या शिवाजी नाट्य मंदिरात अशोक सराफ, निर्मिती सावंत यांचा व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. आपल्या अभिनयानं तब्बल 5 दशकं रंगभूमी गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतो. ह्या जाऊबाई जोरात नाटकातल्या आयफा पुरस्कारासाठी अबुधाबी इथं अनेक कलाकार दाखल झाले. जगभरातून आलेल्या पुरस्कार सोहळ्यासाठी कलाकारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. काल ग्रीन कार्पेटवर काही गायक, अभिनेते आणि अभिनेत्रींची झलक पाहायला मिळाली. गायक हनी सिंग, नेहा कक्कड, अभिनेता सलमान खान, शाहिद कपूर, रितेश देशमुखसह अनेक दिग्गज कलाकार तिथं दाखल झाले. चंद्रमुखी चित्रपटाचा फीवर अजूनही कायम असताना चंद्रा अर्थात अमृता आता थेट दुबईला जाऊन पोहोचली आहे. अमृता खास आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दुबईला जाऊन पोहोचली आहे. आता अमृता आयफामध्ये झळकणार असल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. रिलीजच्या 13व्या दिवशी या सिनेमानं 4.45 कोटींचा गल्ला जमवला. तर आतापर्यंत या सिनेमानं 150 कोटी रुपयांची कमाई केली. अभिनेता कमल हसनचा विक्रम हा सिनेमा आज रिलीज होतोय. तमिळ भाषेबरोबरच हिंदी भाषेत सुद्धा सिनेमाचं रिलीज पूर्वी 200 कोटींची कमाई केली आहे. ॲडव्हान्स बुकिंग आणि OTT राईट्समधून या चित्रपटानं इतकी मोठी कमाई केली आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी रुपयांचं मानधन घेतलं. अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित सम्राट पृथ्वीराज चित्रपट अखेरीस प्रदर्शित झाला. अक्षयच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फार कमी कमाई केली. सम्राट पृथ्वीराज चित्रपट 4950 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.